मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय। बीडच्या आष्टीमध्ये अशीच परिस्थिती बघायला मिळते। आष्टीच्या शिंदेवाडीतील महेश बापू दरेकर यांनी 3 एकर शेतामध्ये कांदा काढून ठेवला होता। कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचं होतं, पण पावसानं महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गुणी कांदा भिजवला। काही कांदा वाहून गेलाय, तर उरलेल्या कांद्याचा चिखल झालाय। गेल्या 5 महिन्यांपासून मेहनत घेऊन पिकवलेल्या कांद्याचा डोळ्यात देखत चिखल झाला। एखाद दोन गोणे तरी चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसात दरेकर कुटुंबातील 6 वर्षांची चिमुकली देखील आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला गेल्या शेतावर आली होती। आणि चिमुकलीच्या कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा एक भाबडी आशा होती, कारण तिला कांदा विकल्यानंतर तिचे वडील नवीन कपडे आणि चप्पल घेऊन देणार होते। मात्र अचानक आलेल्या पावसानं या चिमुकलीच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे तिला देखील अश्रू अनावर झाले। अशातच निसर्गापुढे हतबल झालेल्या तिच्या शेतकरी बापाला प्रतीक्षा आहे ती मायबाप सरकारच्या मदतीची। साहेब मला तुम्ही मदत करा। हे बघा आमच्या कांद्याचे कोण कशी गावात सगळा कांदा शेतात 3 एकर होता। त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत, बियाणं, लावणं, मजुरी सगळं, त्याला फवारणी, आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही। पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे।